नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. श्रीमती नाजेना अब्रार पठाण ह्या विविध मागण्यासाठी त्यांच्यावर जो अन्याय होत आहे याबद्दल त्या परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत. दिनांक 16 जून 2026 रोजी नानलपेठ पोलीस ठाण्याचे PI कासले साहेब यांनी या उपोषणार्थ्याची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व संबंधित पुढील मानवत पाथरी येथील PI साहेबांना फोन लावत त्यांना न्याय द्यावा अशी मागणी केली. गुन्हा नंबर 515/25 पोलीस स्टेशन पाथरी. आरोपी अब्रार कुदरत पठाण यांचे अटकपूर्व जामीन मुदत संपल्यामुळे अब्रार कुदरत पठाण यास तात्काळ अटक करण्यात यावे व पोलीस स्टेशन पाथरी यांनी 376/2025 गुन्हा नोंद असताना आरोपी पोलीस स्टेशन पाथरी येथे हजर असताना देखील अटक केलेली नाही. अब्रार कुदरत पठाण यांनी पोलिसांना हातमिळवणी केलेली असावी. 8 महिने संपले. बेल जामीन अर्ज संपुष्टात आलेला आहे. ज्यावेळी जामीन अर्ज मंजूर झाला त्यावेळी दिनांक 20/9/2025 अर्ज केलेला असून तो अर्ज बादल कोर्ट नियमानुसार झालेला आहे. माननीय सत्र न्यायालय परभणी येथे आतापर्यंत चार्जशीट दाखल करण्यात आलेली नाही. की 90 दिवसात दाखल करणे आवश्यक आहे व कोर्टाच्या 18/3/2026 झालेली आहे व 13/5/2026 पुढील तारीख असूनही सदरील कोर्टाचे पोर्टलमध्ये केस हिस्टेट्समध्ये कोणताही नंबर व नाव येत नाही. यावरून असे वाटते पाथरी पोलीस स्टेशनचे रेंगे यांनी कोर्टात कसलेही चार्जशीट दाखल केले नाही व आरोपीस नामे अब्रार कुदरत पठाण यास अद्यापपर्यंत अटक केली नाही. पाथरी पोलीस स्टेशनचे रेंगे यांच्यावर दाट शक्यता आहे की त्यांनी आरोपी अब्रार कुदरत पठाण यांच्याशी हातमिळवणी करून लाखो रुपये खर्च करून सदरील गुन्ह्यातून निर्दोष मुक्त करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. 15/6/2026 रोजी जंतर मंतर उपोषण मैदानात SP कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. त्वरित न्याय द्यावा अशी मागणी नाजेमा अब्रार कुदरत पठाण राहणार रशीद कॉलनी बसस्टँड रोड पाथरी यांनी केली आहे. मी नाजेमा अब्रार पठाण राहणार न्यू रशीद कॉलनी पाथरी बसस्टँड रोड. अब्रार कुदरत पठाण यांच्यावर 376चा गुन्हा दाखल झालेला आहे व त्यांनी मान्य उच्चपीठात औरंगाबाद येथे बेल घेतलेली आहे. 1 महिन्याची ॲफिडेव्हिट बेल झालेली आहे तरी त्यांना आता अटक करण्यात यावे. ते मला धमक्या देतात व मला म्हणतात ती ही ब्लॅकमेलर आहे. तरी यांनी आपल्या PTRमध्ये 5 PTR आहेत त्यांच्याकडे. हे 5 PTRचे 2 मुलाच्या नावावर, 1 पत्नीच्या नावावर, यांच्या बहिणीने सुमयानं सांगितलेलं अब्रार पठाण माझा पती म्हणून बहिणीनं आपल्या नावावर करून घेतले व भाषेच्या नावावर केलेले आहे. सदरी प्रॉपर्टी न्यायप्रविष्ट प्रकरण आहे माझं आणि यांनी याच्यात खोडाकाड केली, यांची नावं ट्रान्सफर केलेली आहे. तरी न्यायप्रविष्ट प्रकरण असल्यावर केलेली प्रॉपर्टी ही डिस्प्यूट समजण्यात यावी व सदरी प्रॉपर्टी घेणे देणे विक्री व्यवहार होणार नाही व जे मुलाच्या नावावर बायकोच्या नावावर केलेली आहे अनैतिकरित्या केलेली आहे. तरी पण 2 बायका आहे, दोन्ही बायकांना बरोबरचा अधिकार देण्यात यावा व दोन्ही डोळ्यांनी 2 बायकांना दोन्ही नजरेनं बघितला जातो त्याप्रमाणे दोन्ही बायकांना दोन्हीचा अधिकार देण्यात यावा. मला अब्रार कुदरत पठाण हा म्हणतो की ब्लॅकमेलर आहे, हाच मोठा ब्लॅकमेलर आहे, हाच चीटर आहे, दोन छबीचा माणूस आहे. तरी याच्यावर कायदेशीर गुन्हा झालेला आहे व बेल हायकोर्टाची बेल रद्द झालेली तरी याला जेलमध्ये टाकण्यात यावे आणि याच्यावर कारवाई करण्यात यावी. माझा अपमान करीत आहे व नाही त्या अफवा समाजामध्ये करीत आहे व माझा अपमान करीत आहे. तरी याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. API नरके साहेब यांनी आरवड बीड जमादार 300 बक्कल नंबर 381 लटपटे यांनी 10 लाख रुपये खाल्लेले 376 त्याला अटक केलेली नाही, अटकपूर्व जामीन झालेली. तरी आता याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. सदरील अधिकाऱ्याच्या विरोधात कारवाई करावी SP साहेबांनी व यांना मला न्याय मिळवून द्यावा. यांनी